मला वाटते फडणवीस साहेब या राज्याचे गृहमंत्री आहे, मुख्यमंत्री असताना गृह खाते त्यांच्याकडे आहे। ते या सगळ्या घटनेवर जर आपण 5-6 महिन्याचा जर बीड झालं, आता ते बुलढाणा ते तशा पद्धतीने समोर येतं का, अमरावती शहरामध्ये मागच्या एका वर्षात 8 खून झालेले आहेत। गृह खात्याच्या अधिकाऱ्यांकडून खरं तर त्यांची कानचपकणी झाली पाहिजे, त्यांच्या एकंदरीत गृह खात्याकडून त्याच्यावर नजर आहे का नाही आहे अशा प्रकारची शंका येतं आणि फडणवीस साहेबांकडून अपेक्षा करतोय का या सगळ्या घटनेचा मला वाटतं कुठेतरी गंभीर विचार केला पाहिजे, ही अपेक्षा आहे। ओके, मागं पण विधानसभेत हा प्रश्न मांडला होता का चांदूर अचलपूर तालुक्यातला पीक विमा काश्मीरच्या शेतकऱ्याला गेला होता। आता त्याच्या अशा प्रचंड घटना घोळ आम्ही पाहतो पीक विम्यामध्ये आहे। पीक विमा म्हणजे घोटाळा असं समीकरण झालं। आता त्याच्यावर आमचं प्रशासन किती लक्ष देतं ते फार अवलंबून आहे आणि आता तर 4 टिकर कमी केले, एकच टिकर ठेवलेला आहे। त्याच्यानं पीक विम्याचं जे अस्तित्व होतं तेच संपलेलं आहे। ते आता पैसे वसुलापुरतं मर्यादित राहू नये एवढ्या अपेक्षा आहे। काय झालं, पीक कापणी प्रयोग म्हणजे काय, उंबरठा उत्पन्न आपण पकडतो। उंबरठा उत्पन्न म्हणजे काय तर सरासरी पकडतो, म्हणजे 3 वर्षाची सरासरी। अर्थात आपण जर पाहिलं का 4 म्हणजे एखाद्या वर्षी 4 क्विंटल झालं सोयाबीन, एखाद्या 6 झालं, एखाद्या ठिकाणी 8 झालं, तर मग आपण 6 पकडतो। आता 6च्या जर खाली जर आम्ही उत्पन्न गेलं तर मग समजा 6 क्विंटल आम्ही सरासरी पकडली तर त्याच्या खाली 5 क्विंटल आता 1 क्विंटलचे पैसे भेटणार। आता अडचण काय झाली का पीक विम्यामधला ही सगळ्यात मोठी अडचण आहे का पीक कापणी प्रयोगामध्ये गेल्या 10 वर्षापासून पिकाचं उत्पादन घटत चाललेलं आहे आणि त्याच्यामुळं आता जर सरासरी उत्पन्न 4 आलं आणि आताही मला 4 आलं तर मला पैसेच भेटणार नाही, नुकसान तर कायम आहे। माझं म्हणणं आहे का 1 क्विंटलमध्ये तुम्ही 5 विद्यापीठं आहे, 1 क्विंटलमध्ये किती उत्पादन झालं पाहिजे किंवा त्या मातीची पोत त्या ताकदीची आहे तेवढं गृहीत धरलं पाहिजे का नाही। आता काय झालं, दिवसांदिवस हे जे पीक विमा भेटणं कमी होणार आहे कारण आमचं उंबरठा उत्पन्नच कमी येत आहे आणि उंबरठा उत्पन्न कमी आलं का परिणाम आम्ही पाहतोय पीक विम्यावरच्या पैशावर होणार आहे आणि इथं सगळं